नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई. हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. मित्रांनो, संपूर्ण देशामध्ये व्होट चोरी होती आहे हे सगळ्यांना आता माहीत झालेलं आहे. राहुल गांधी यांनी याबाबतची काही प्रेझेंटेशन्स देशाच्या मीडियासमोर, प्रमुख राजकीय नेत्यांसमोर केली आणि त्यामुळे संपूर्ण जनतेला एक प्रकारचा साक्षात्कार झाला. कदाचित लोकांना माहितीच नसेल की मोदींच्या काळामध्ये हे प्रकार या इतक्या प्रमाणात होत आहेत. मतदान याद्यांबाबतचे इतके बोगस प्रकार उघडकीस आलेले आहे आणि त्याबाबत राहुल गांधी आणि यांच्या टीमने प्रचंड संशोधन केलं, अथक मेहनत घेतली आणि त्यांनी काही उदाहरणं देऊन हे बोगस प्रकार पुढे आणले. त्याच्यानंतर बिहारमध्ये तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांनी बिहारमधल्या बहुसंख्य जिल्ह्यामध्ये मतदार अधिकार यात्रा काढली आणि लोकांचं प्रबोधन केलं. बिहारमध्ये SIR म्हणजे मतदार यादीची पडताळणी, विशेष पडताळणी करण्यात आली. आता संपूर्ण देशात ती केली जाणार आहे, पण बिहारमध्ये निवडणुका तोंडावर आलेले असताना ती करू नये असं विरोधकांचं म्हणणं होतं, पण ते डावलण्यात आलं मत. बिहारमध्ये असंख्य लोक घुसखोर आहेत, रोहिंग्या आहेत, मुसलमान आहेत असं दाखवून जे आपले मतदार नाही आहेत, म्हणजे नितीश कुमार यांचा पक्ष आणि भाजपचे जे त्यांना मतदान करत नाहीत आणि जे महागठबंधन म्हणजे तेजस्वी यादव, काँग्रेस, कम्युनिस्ट यांच्या आघाडीला मतदान करतात, ती नावं कापायची आणि त्यांना घुसखोर दाखवायचं असा प्रकार होणार होता असा संशय विरोधकांना आला आणि त्यांनी त्यावर टीका करायला सुरुवात केली. योगेंद्र यादव अनेक मंडळी यामध्ये उतरली आणि त्या सगळ्यांनी कोर्टामध्ये किल्ला लढवला आणि कोर्टाने अनेक ताशेरे सुद्धा ओढले. आधार कार्ड हे प्रमाणपत्र म्हणून मानणारच नाही मतदारांसाठी हा जो हट्ट होता निवडणूक आयोगाचा तो उधळून लावला सुप्रीम कोर्टाने. आणि राहुल गांधीने असे अनेक प्रकार जे समोर आणलं, त्याच्यामुळे चर्चा सुरू झाली देशात. पण मुख्य निवडणूक आयोग ज्ञानेश कुमार हे सरकारच्या हातातले कसे बाहुले झालेले आहेत, सरकारचं प्यादे बनलेले आहेत हे एव्हाना लोकांना माहिती आहे. परंतु आता राहुल गांधी यांना पप्पू म्हणता येत नाही, कारण राहुल गांधी यांनी काँग्रेसची ताकद वाढवून दाखवली आहे. भारत जोडो यात्रा, न्याय यात्रा याच्यानंतर राहुल गांधींची इमेज बदलली आहे. मुळातच ती इमेज चांगलीच होती, परंतु त्यांना पप्पू म्हणून हिणवण्यात आलं. आणि आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना तुम्हाला पप्पू बनायचं आहे का, म्हणजे तुम्ही राहुल गांधींप्रमाणे जे बोगस मतदारासंबंधीचं जे प्रेझेंटेशन केलं त्या अनुषंगाने फडणवीस असं बोलले. वास्तविक ज्यावेळी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे हे युतीमध्ये होते, शिवसेना जेव्हा गद्दारांनी फोडली नव्हती, त्यावेळी आदित्यला मी माझ्या छायेखाली घेईन आणि त्याला ट्रेनिंग देईन अशा प्रकारचा शब्द देवेंद्रजींनी उद्धव ठाकरेंना दिला होता. देवेंद्र आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध तेव्हा चांगले होते. जे आदित्य ठाकरे आपल्या जवळ घ्यावेत, आपल्या पंखाखाली घ्यावेत किंवा त्यांना आपण शिकवावं असं ज्यांना वाटत होतं. गुरुला केव्हा वाटतं की शिष्य हा आपला असावा, तेव्हा शिष्यामध्ये काही गुण असतील. त्या आदित्य ठाकरे यांचे एका पाठोपाठ एक दुर्गुण फडणवीसांना दिसायला लागलेले आहेत. फडणवीस यांची भाषा विशेष करून 2019 नंतर अत्यंत उन्मत्तपणाची होत चाललेली आहे. मी पुन्हा येईन असं जे म्हणत होते त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी जेव्हा त्यांची साथ सोडली तेव्हा फडणवीस आणि त्यांचे गणंग
उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यावरती अत्यंत खालच्या पातळीची टीका करू लागले. परंतु उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील त्यांनी बरंच सहन केलं आणि सहन केल्यानंतर एका टप्प्यानंतर माणूस रिॲक्ट होतो. सुशांत सिंगच्या प्रकरणात, दिशाच्या प्रकरणात आदित्यना घेरण्याचा प्रयत्न केला आणि हा घेरण्याचा प्रयत्न देवेंद्रजींच्या संमतीशिवाय होत नसणार. नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी विशेषतः नितेश राणेंनी आदित्य ठाकरे यांच्यावर विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून म्याव असा शब्द उच्चारून त्यांची टिंगल केली. पेंग्विन पेंग्विन अशी प्रचंड टिंगल अशी शेलार यांनी केली. आणि तरी देखील आदित्य ठाकरे यांनी कधी आपली पातळी सोडली नाही हे लक्षात घ्या. त्यांनी संयम सोडला नाही आणि त्याचबरोबर त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण अशा प्रकारची टीका मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराच्या अनुषंगाने केली. मुंबईमधले रस्ते, मुंबईमधले खड्डे, मुंबईमध्ये ठेकेदारांवरती होणारी मेहरनजर, मुंबईचे अनेक बंद पडलेले प्रोजेक्ट्स यासंबंधी आकडेवारीनिशी आणि पूर्णपणे तपशिलानिशी आदित्य ठाकरे यांनी जे प्रेझेंटेशन्स केले, त्यानंतर काही प्रमाणामध्ये महापालिकेला एकनाथ शिंदेंना आपल्या भूमिका बदलायला लागल्या. कारण एकनाथ शिंदेंच्या हाताखाली एक प्रकारे मुंबई महापालिका सुद्धा आहे, अन्य महानगरपालिका एखादे नगरविकास मंत्री सुद्धा आहेत आणि ते मुख्यमंत्री देखील होते. त्या काळामध्ये जो तुडुंब भ्रष्टाचार केला गेला जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, त्याच्याबद्दलची सगळी माहिती आणि गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केले. आणि काल आदित्य ठाकरे यांनी जे प्रेझेंटेशन केलं ते अतिशय चांगलं होतं. पण राहुल गांधी यांनी बोगस मतदान कसं होतं हे जसं दाखवून दिलं, तसंच आता आदित्य ठाकरे दाखवत आहेत म्हणून फडणवीसांना राग आलेला आहे. आता माझी सटकली अशा प्रकारचा अवतार फडणवीसांचा अधूनमधून होत असतो. रणजित सिंग निंबाळकर यांच्यासारख्या ज्यांचं वर्तन आणि ज्यांचे उद्योग आता महाराष्ट्राला माहिती झालेत, त्यांच्यावर वरदहस्त ठेवणं, संजय राठोड यांच्यावर आरोप करणं, मग त्यांनाच आपल्या छायेखाली घेणं, असे अनेक उपद्व्याप फडणवीस यांनी केलेले आहेत. त्यामुळे फडणवीस यांची नैतिकता कशा प्रकारची आहे हे लोकांना माहिती झालेलं आहे. एकनाथ शिंदे यांच्याबद्दल तर बोलायची सोय नाही. पण आज मला बोलायचं आहे ते प्रथम राहुल गांधींच्याबद्दल. राहुल गांधींनी जेव्हा निवडणूक आयोगाच्या संबंधी प्रश्नचिन्ह उपस्थित केले महाराष्ट्राच्या निवडणुकांनंतर, त्यावेळी उत्तर निवडणूक आयोगानं न देता राहुल गांधींच्या लेखानं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं. देवेंद्र फडणवीस यांना म्हणजे चोखालिंगम जे आहेत त्यांचे निवडणुकीतले निवडणूक अधिकारी, महाराष्ट्राचे आयुक्त किंवा अधिकारी, त्यांच्या जागी देवेंद्र फडणवीसांची नेमणूक झाली आहे का असा प्रश्न पडावा अशी स्थिती होती. फडणवीसांनी लगेच लेख लिहून टाकला आणि त्याच्यामध्ये जी काही त्यांनी उत्तरं दिली, जे काही खुलासे केले आणि जी एक प्रकारे मोदींची चमचगिरी करण्याचा प्रकार त्यांनी केला, निवडणूक आयोगाची तरफदारी केली, ती अत्यंत धक्कादायक होती. एक तर लक्षात घ्या तुम्ही की विरोधी पक्षाचा नेता हा निवडणूक आयुक्त नेमण्याच्या प्रक्रियेत असावा हे म्हणे मोदींनी केलं असं देवेंद्र फडणवीसांनी त्या लेखामध्ये म्हटलं होतं. वास्तविक सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की केवळ सरकारने निवडायचा नाही, तो त्यामध्ये विरोधी पक्षनेत्याचा समावेश असला पाहिजे. पण त्याच कमिटीमध्ये सरन्यायाधीश सुद्धा होते. त्या सरन्यायाधीशांना काढून टाकलं मोदींनी आणि सरकारच आता निवडणूक आयुक्त नेमतं. आणि त्यामुळे ज्ञानेश कुमार किंवा याच्या अगोदरचे निवडणूक आयुक्त होते ते सरकारचे घरगडी आहेत अशी टीका करण्याची पाळी विरोधकांवरती आली. आणि या मोदींचं समर्थन करतात हे बघा. पहिली निवडणूक झाली
तेव्हापासून इतक्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये कधीही निवडणूक आयुक्तांवरच इतकी गंभीर टीका कधीच झालेली नव्हती. तुम्ही लक्षात घ्या. आणि अगदी मी तुम्हाला सांगतो की 2019मध्ये सुद्धा झाली होती तेवढे. आता या गेल्या निवडणुकीपासून लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणुका ठिकठिकाणच्या त्यावेळेपासून निवडणूक आयोगाच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण व्हावा अशी स्थिती निर्माण झाली. निवडणुकांच्या तारखा सरकारला जेव्हा जशा सोयीच्या असतील, अशा ज्याच्यामुळे मोदींना दौरे करता येतील, सत्ताधारी पक्षाने वाटेल ते बरळलं तरी चालेल, काही आरोप केले तरी चालेल, पातळी सोडली तरी चालेल, त्यांच्यावर काही कारवाई नाही, विरोधी पक्षांवरती कारवाई. उघड उघड दिसतंय की पैशांचं वाटप चाललंय, त्याच्याकडे कानाडोळा करणं, सत्ताधाऱ्यांच्या पैशाकडे कानाडोळा करणं, एखादी अशी कारवाई करायची की दाखवायचं की आम्ही तटस्थ आहोत, असं असे अनेक गोष्टी घडत आलेल्या आहेत. मला आठवते की पूर्वी लिंगडोह नावाचे मुख्य निवडणूक आयुक्त होते आणि ज्यावेळी UPA सरकार होतं, मनमोहन सिंग सरकार होतं, लिंगडोह हे ख्रिश्चन, सोनिया गांधी ख्रिश्चन, आणि म्हणून त्यांची नेमणूक झाली. लिंगडोह हे एका धर्माचाच विचार करता, अशा प्रकारची गलिच्छ टीका भाजपकडून झाली होती. मोदींकडनं सुद्धा त्यांच्या धर्माचा उल्लेख झाला होता आणि इतरांनी सुद्धा गलिच्छ टीका लिंगडोह यांच्यावरती केली होती. त्यापूर्वी कोणी कधीच अशी टीका केलेली नव्हती. मग हे सगळे भयंकर प्रकार आहेत. आता तुम्हाला सांगतो, तरीसुद्धा हे एवढं असून फडणवीस मोदींनी कशी निवडणूक प्रक्रिया चांगली केली, मोदींनी निवडणूक प्रक्रिया पारदर्शक कशी केली वगैरे ते त्या लेखामध्ये सांगत होते. आता मुख्य आक्षेप असा होता जो राहुल गांधींनी घेतला महाराष्ट्राच्या वोट चोरीबद्दल. ते म्हणाले की महाराष्ट्रात बघा 9,29,00,000 असे मतदार होते लोकसभेच्या वेळी, आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी 9,70,00,000 झाले. ते म्हणजे किती 41,00,000 मतदार वाढले. इतक्या अल्प काळात इतके मतदार कसे वाढले? आणि मग त्यांनी सांगितलं की राहुल गांधींनी की अगोदर 2019 ते 2024 या काळामध्ये 5 वर्षामध्ये 31,00,000 मतदार वाढले 5 वर्षात, आणि इथे 41,00,000 वाढले गेल्या 5 महिन्यात. गेल्या 5 महिन्यामध्ये लोकसभा निवडणूक झाली देशात मेमध्ये, आणि मग 5 महिन्यानंतर विधानसभा महाराष्ट्रात झाली. त्या 5 महिन्यात 41,00,000 आणि त्याच्या अगोदर 31,00,000 5 वर्षात वाढले होते. संशय निर्माण व्हावा अशी स्थिती नाही आहे, कारण लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा म्हणजे पराभव झाला होता महायुतीचा, आणि महाविकास आघाडीचा विजय झाला होता. आता काही करून आपल्याला त्या निवडणुका जिंकायच्या आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं होतं. थोडाच फरक आहे, आपल्याला जिंकायचं आहे, आणि त्यासाठी सगळे काय फंडे वापरण्यात आले. या प्रश्नाचं समर्पक उत्तर देवेंद्र फडणवीस देऊ शकले नाहीत खोलाशामध्ये. दुसरा आक्षेप असा होता की 5 वाजता विधानसभा निवडणुकीच्या वेळी 5 वाजता 58.22% एवढं मतदान झालं होतं, आणि मतदान संपलं आणि तेव्हा जाहीर झाली आकडेवारी 66%, म्हणजे जवळजवळ 8% मतदार, आणि एकूण 76,00,000 मतदार वाढले. एवढे मतदार यापूर्वी कधीच वाढले नाही आहेत. म्हणजे लाईनमध्ये जे उभे राहिले असतात 5 वाजताचा आकडा वाढू शकतो थोडाफार, कारण लाईनमध्ये असतात त्यांचं मतदान होतं. आणि पूर्वी हा फरक म्हणजे आज 5 वाजल्यापासून 5 वाजता समजा मतदान बंद थांबलं, दुसऱ्या दिवशी आकडेवारी जाहीर होते. जास्तीत जास्त 1% फरक असतो इतक्या वर्षाच्या निवडणुकांमध्ये, आणि यावेळी तो 8% फरक एवढा झाला. 6 नाही 8% फरक झाला. याबद्दल जेव्हा राहुल गांधींनी शंका व्यक्त केली तर फडणवीस काय म्हणाले की लोकसभेच्या वेळी म्हणजे लोकसभा 2024च्या वेळी सुद्धा 5% वाढली आहे. 5% तेव्हा वाढली, ती तरी कशी वाढली अचानक 5%? त्याच्या अगोदर 1% वाढत होती. म्हणजे लोकसभेच्या वेळी सुद्धा बोगस मतदार नोंदवले का, घुसवले का, हा प्रश्न आहे ना. त्याचं उत्तर द्या तुम्ही. त्याचं उत्तर तुम्ही देत नाही. दुसरी गोष्ट आहे की सीसीटीव्ही फुटेज दिलं जात नाही.
नंतर मतदार यादी फोटो आणि बाकी तपशिलासह किंवा डिजिटल स्वरूपामध्ये ती यादी द्यावी, म्हणजे त्याचा नीट अभ्यास करता येतो. ही मागणी राहुल गांधींनी केली होती, पण ती मान्य झाली नाही. आता अजून एक गोष्ट सांगतो की आदित्य ठाकरेंकडे वळण्यापूर्वी बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा म्हटलं होतं की संगमनेरला 9,500 बोगस मतदार सापडले आणि ज्यावेळी मतदान सुरू होतं तेव्हा मला आठवते की वेगळीच माणसं तिथे आली होती, परप्रांतीय, हिंदी भाषी किंवा अन्य भाषी. त्यांना विचारलं की तुम्हाला पहिल्यांदाच बघतोय, आणि ती हसत हसत गेली होती. उमेदवारांनी विचारलेलं होतं की तुम्ही कोण आहात म्हणून, त्याबद्दल निवडणूक आयोगाने काही कारवाई केली नाही, त्यांनी मतदान केलं असणार. आता बघा, मंदा म्हात्रे शिंदे सेना त्यांनी आक्षेप घेतलाय बोगस मतदान होतं म्हणून. संजय गायकवाड शिंदे सेना, मंदा म्हात्रे भाजप त्यांनी आक्षेप घेतला, संजय गायकवाड यांनी आक्षेप घेतलेला आहे. एवढंच काय, वामन म्हात्रे जे बदलापूरचे शिंद्यांचे एक नेते आहेत, वादग्रस्त नेते आहेत, ते बदलापूरच्या प्रकरणामध्ये त्यांनी एका महिला पत्रकाराला दम दिला होता. पण त्यांनी म्हटलं की 19,000 बाहेरचे मतदार आलेले होते, आणि ते कारण तिथे भाजपचे किसन कथोरे विजयी झाले. आता जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये असे मतदार आले तर आम्ही त्यांना चोप देऊ असं ते म्हणाले. अजितदादा पवार गटाच्या एका आमदारांनी स्वतः सांगितलं की बोगस मतदान होते म्हणून. त्यामुळे हे केवळ राहुल गांधी किंवा विरोधी पक्ष करतायत असं बिलकुल नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता आदित्य ठाकरे यांच्याबद्दल, आता आदित्य ठाकरे यांनी जे प्रेझेंटेशन केलं आणि एक प्रकारे धनुष्यबाण हे चिन्ह आज शिवसेनेकडे म्हणजे उद्धव ठाकरेंकडे नाही, त्यांच्याकडे चिन्ह आहे आता मशाल. पण मूळ धनुष्यबाण त्यांच्याकडे होतं, त्या पद्धतीनेच धनुष्यबाणाच्या आधारे मदतीने तिरंदाजी करावी, बाण सोडावे, शरसंधान करावं, तशा प्रकारची अचूक नेमबाजी आदित्य ठाकरेंनी कालच्या प्रेझेंटेशनमध्ये केली. आणि त्या प्रेझेंटेशनला तुडुंब गर्दी होती, तुडुंब प्रतिसाद होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि कोणीही अशा प्रकारची प्रेझेंटेशन कुठल्याही पक्षाच्या माणसाने केली तरी त्याला आपण पाठिंबा दिला पाहिजे, कारण वोट चोरी कोणी केली असेल तर ती उघडकीस आलीच पाहिजे. आता आदित्य ठाकरेंनी काय म्हटलं की एकट्या वरळी मतदारसंघामध्ये त्याने अभ्यास केला तेव्हा 20,000हून अधिक मतदार संशयास्पद दिसून आले. 20,000 म्हणजे काय कमी आहे का आकडा विधानसभेच्या मतदारसंघामध्ये? ही निवडणूक आयोगाची चूक नाही तर मोठा घोटाळा आहे असा आरोप त्यांनी केला. आणि त्यांनी उदाहरणं दिली त्याच्यानंतर. ते म्हणाले की वरळी विधानसभा निवडणुकीत 16,000 मतदार वाढले आणि 5,661 काहीतरी मतदारांना यादीतनं वगळ. या यादीचं संपूर्ण अभ्यास केला, वाचन केलं, त्यावर लक्षात आलं की 19,333 मतदारांच्या माहितीत गडबड आहे. मग गडबड आहे म्हटल्यावर त्यांनी शोध सुरू केला, त्यांची टीम कामाला लागली. आता त्यामध्ये मतदार आणि वडिलांचं नाव, म्हणजे जो मतदार आहे, समजा माझं नाव हेमंत वसंत आहे, तर माझं आणि माझ्या वडिलांचं नाव एकच असा तपशील आढळला अनेक ठिकाणी. असे किती आढळले? 502. म्हणजे मतदार आणि त्याच्या वडिलांचं नाव एकच असलेले, एकाच एपिक नंबरचे 2 वेळा नाव असलेले 133 मतदार, एकाच नंबरचे 133 मतदार म्हणजे दुबार मतदार. आणि 643 महिला मतदारांचं महिला मतदार आहेत, ते फोटोवर दिसतंय, पण ते पुरुष म्हणून नोंदवले गेले. हा केवढा मोठा गोंधळ आहे, म्हणजे काय अर्थ आहे का? आणि त्यावरनं सगळी टोटल केल्यावरती 22,000 नावं बनावट आहेत असा त्यांनी निष्कर्ष काढला आहे. त्यामध्ये काही गमती यांनी सांगितलं. एक तर लोकसभेत नरहरी कुलकर्णी यांचं नाव यादीतनं ते मेलेले आहेत, मृत झालेले आहेत, निधन पावलेत असं दाखवून वगळ. पण विधानसभेत त्यांनी त्याच नावाने पुनर्जन्म घेत निवडणुकीत मतदान केलं, हे आदित्य ठाकरेंनी दाखवलं. पण तपासणी केल्यावर त्यांचं निधन झालंय, दुर्दैवी निधन झाले त्यांचं, पण मतदान केलंय त्यांनी, म्हणजे त्यांच्या मार्फत त्यांच्या नावाने कोणीतरी केले मतदान.
आणि वरळीत 85हून अधिक वयाचे 113 मतदार आहेत. त्यातील काही मतदारांचे 25 ते 30 वर्षापूर्वी निधन होऊ नये त्यांची नावं अजून मतदार यादीत आहेत. हाही त्यांनी प्रकार सांगितला. अजून एक प्रकार सांगितला तो असा की मिठाईच्या दुकानात, वरळीत घसीटाराम प्रसिद्ध हलवाई आहे, त्या दुकानात 48 मतदार दाखवले. आता दुकानाचा जो पत्ता असतो, दुकानाच्या पत्त्यावर तो काय रेसिडेन्शियल किंवा घरचा पत्ता नसतो, म्हणजे ते कामाला असतात ते, पण ते रहिवासी म्हणून दाखवले. आणि हे दुकान तर 10 वर्षापूर्वीच तोडून टाकलेले म्हणे, म्हणजे तिथे काहीच नाही आहे तरी दाखवले 48. म्हणजे ते आता दुकानच नाही तिथे, तर मला वाटतं आकाशाखाली आकाश हे छत समजून राहतात की काय माहीत नाही मला. मतदार यादी क्रमांक 108 मध्ये विठ्ठल झाड या मतदाराचं आणि वडिलांचं नाव एकच आहे हेही दाखवून दिलं. शालिनी पार्टे यांचं 2000 मध्येच निधन झालं. कृष्णा अडवाणी यांचं 1995 मध्ये निधन झालं. मी 5 वर्षांचा असताना त्यांचं निधन झालं, पण मी आता 32 वर्षांचा आमदार झालो तेव्हा याच अडवाणी यांनी निवडणुकीत मतदान केले. म्हणजे बघा काय काय प्रकार काय काय चाललेले आहेत. म्हणजे अनेक गोष्टी आदित्य ठाकरे यांनी दाखवून दिलेल्या आहेत. याचा अर्थ असा आहे की बोगस मतदान होतच आहे. अनेक ठिकाणी फोटो मॅच होत नाही आहेत, किंवा एकाचा ॲड्रेस अमुक दिला आहे तोच दुसऱ्या ॲड्रेसवरती तो दिसत, 2-2, 4-4 ठिकाणी त्याचा ॲड्रेस आहे. फोटो अनेक ठिकाणी जिथे गोंधळ किंवा गडबडी करायच्या तिथे फोटो असा ब्लर आहे, कळत नाही स्पष्टपणे. दुबार नोंदणी जिथे राहतच नाही कोणी, त्यांचं मतदार म्हणून नाव नोंदवायचे, असे अनेक प्रकार. स्त्री आहे प्रत्यक्षात पुरुष म्हणून नोंदवणं, अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. आणि हे दाखवून देणं, याला जर फडणवीसांना पप्पूगिरी वाटत असेल तर काय बोलणार आपण. म्हणजे एक तर ही निवडणूक आयोगावर केलेली टीका आहे. निवडणूक आयोगाने याची दखल घेतली पाहिजे आणि त्यानुसार सुधारणा केल्या पाहिजेत. आदित्य ठाकरे यांनी आपल्या टीमलाही सांगितलं असेल आणि उद्धव ठाकरेंनी सुद्धा सांगितलं की आता प्रत्येकाने, म्हणजे गटप्रमुख असेल, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुखांनी घरोघरी जाऊन मतदार यादी घेऊन त्यांचे पत्ते, तेच लोक तिथे राहतात का, काही बोगस केली नाही का, हे शोध घेण्याचा त्यांनी आदेश दिलेला आहे. चांगली गोष्ट आहे. पण मी असं म्हणेन की आता जे लोक अशा प्रकारच्या काही गडबडी त्यांना आढळतील त्यांनी त्याचे छोटे छोटे व्हिडिओ बनवून ते व्हायरल करावेत. त्यांनी व्हायरल करावेत. प्रत्येकाने पत्रकार परिषद घेण्याची गरज नाही, पण महत्त्वाच्या काही गडबडी घोटाळे आढळले तर त्या गोष्टी व्हायरल कराव्यात. निवडणूक आयोगाला तुम्ही द्याच नाही तपशील, पण या गोष्टी व्हायरल केल्या पाहिजेत. आज मनसेचा कोणीतरी एक कार्यकर्ता कुठेतरी गेला आणि त्या ठिकाणी त्या माणसाने सांगितलं की अमुक तमुक माणूस इथे गेले 40 वर्ष राहत नाही आहे. ते केव्हाच इथून गेले, पण तरीसुद्धा त्यांचा पत्ता किंवा ते तिथले मतदार दाखवले जात आहेत. हा व्हिडिओ त्यांनी व्हायरल केला आणि ज्याप्रमाणे राज ठाकरेंनी सुद्धा आदेश दिलेला आहे की आपल्या लोकांना की हा सगळा तपास करा म्हणून. मुद्दा असा आहे की आता वेळ थोडा आहे आणि मतदार याद्यांची साफसफाई केली जाईल की नाही माहीत नाही. म्हणजे ज्या गोष्टी दाखवल्या जातील त्यानुसार दुरुस्त केल्या जातील याची खात्री नाही. परंतु लोकांमध्ये याच्याबद्दल लोकांमध्ये जाणीव जागृती निर्माण करणं हे महत्त्वाचं आहे. लोकांना हे कळून चुकलेलं आहे आणि अधिकाधिक कळायला पाहिजे की हे लोक केवळ गंडवागंडवी करून निवडून आलेले आहेत. ज्या महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मतदानाचा अत्यल्प फरक आहे असं फडणवीस वारंवार सांगत होते आपल्या कार्यकर्त्यांना आणि सांगत होते की आपल्याला हा निकाल बदलवता येऊ शकतो. त्यासाठी त्यांनी तपास यंत्रणा कामाला लावल्या. लाडकी बहीण यासारख्या योजनांना पैशांची खैरात केली. विकास निधींची आपल्या आमदारांवरती खैरात केली. अन्य पक्षातनं लोक फोडून आपल्याकडे घेतले आणि शिवाय व्होट चोरी केल्याचा आरोप त्यांच्यावरती होतो आहे. सर्व प्रकारचे म्हणजे साम दाम दंड सगळे फंडे त्यांनी वापरले.
मी तुम्हाला बिहारची आठवण करून देतो या व्हिडिओच्या शेवटी. बिहारमध्ये गेल्यावेळी तेजस्वी यादव हा बाजी मारेल, म्हणजे महागठबंधन बाजी मारेल अशी स्थिती होती. दोघांमध्ये फार कमी फरक होता, म्हणजे नितीश कुमार आणि भाजप आणि तेजस्वी यादव काँग्रेस कम्युनिस्ट यांच्यामध्ये. परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये ती मतमोजणी अतिशय हळूहळू व्हायला लागली अचानकपणे. आणि मग जे एक एक विजय उमेदवारांची नावं जाहीर व्हायला लागली शेवटच्या 15मध्ये, ते शेवटचे 15 सगळेच्या सगळे हे भाजप नितीश कुमार युतीमधल्या उमेदवारांचे विजय होत गेले. हा संशयास्पद प्रकार नव्हता. त्याच्या अगोदर एकदा हा विजय, एकदा तो विजय, एकदा याचा विजय, एकदा त्याचा विजय, पण शेवटचे 15 मतं सलगपणे. आणि त्यावेळी मतमोजणी एकदम स्लो झाली. याबद्दल संशय निर्माण व्हावा अशी स्थिती नाही. तेजस्वी यादव यांनी तेव्हा प्रश्न उपस्थित केले होते, पण कोर्टात गेले की नाही ते मला माहिती नाही. पण संशय निर्माण व्हावा अशी ही स्थिती आहे. एक ना एक दिवस यांच्या सगळ्या चोऱ्या उघडकीस येतील हे मी तुम्हाला सांगतो. हे इतके माजलेत, हे इतके खोटारडे आहेत. आणि निवडणूक यंत्रणा असतील, हे राज्यपाल मोदींना देवच समजतात आता. म्हणजे राज्यपाल ही घटनात्मक संस्था आहे, ती विकत घेतली यांनी. कोर्टावरती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे प्रेशर्स आणली जातात. तपास यंत्रणा यांच्याच आहेत, मीडिया त्यांचाच आहे. त्यामुळे बघा तुम्ही, एक प्रकारचं नॅरेटिव्ह असं ते तयार केलं त्यांनी की देशाचा विकास फक्त आम्हालाच करायचा आणि विरोधी पक्षांना घटनात्मक संस्थांवरती संशय निर्माण करायचा आहे, लोकशाहीवर त्यांचा विश्वास नाही आहे असं ते दाखवत आहेत. म्हणजे विरोधी पक्ष हे फक्त देशाची बदनामी करतात असं सांगतायत. हा शुद्ध बकवास आहे. विरोधी पक्षांनी उलट अधिक आक्रमक होऊन यांच्यावर तुटून पडायला पाहिजे, तुटून पडत नाहीत तेवढ्या प्रमाणावर. हे इतके लबाड आहेत, ढोंगी आहेत, बदमाश आहेत की ज्याचं नाव ते. त्यामुळे राहुल गांधींनी अत्यंत उत्तम काम केलंय. त्यांना तुम्ही पप्पू म्हणा नाही तर काही म्हणा, त्यांनी तुम्हाला अंगावर घेतलेलं आहे. आणि आदित्य ठाकरे हे तुम्हाला अंगावर घेत आहेत. आणि उद्धव ठाकरेंनी ते सांगितलंच आहे की निवडणूक आयोग आमचा ऐकतच नाही काही आता, आणि कुठलेही विरोधी पक्षांचा जे रास्त मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. अशा वेळी जर मतदान केंद्रांवरती बोगस मतदार आणले तर त्यांना म्हणजे थोडक्यात ते तुडवा असं म्हणतात ते उद्धव ठाकरे. दुसरा उपाय काय मग आता? तुम्ही बोगस मतदार जर घुसवत असाल तर ते खपून, कारण विरोधी पक्षाचं काही ऐकून न घेता मतदार याद्यांची साफसफाई होणार नसेल तर मग दुसरा उपाय काय? हा उद्धव ठाकरे यांचा प्रश्न आहे. 1 नोव्हेंबरला ऐतिहासिक मोर्चा निघणार आहे आणि तो याच संबंधात बोगस मतदार हे सगळं भांडाफोड करण्यासाठी मोठा महामोर्चा निघणार आहे. पण त्यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी हे प्रेझेंटेशन केलं. हे वरळी मतदारसंघाबद्दल होतं. हे एक प्रातिनिधिक चित्र होतं, पण उरलेल्या काही महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये आणि महाराष्ट्राच्या सर्व विभागात, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, कोकण असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, प्रत्येक विभागात एक तरी प्रेझेंटेशन असं व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि आदित्य ठाकरे यांनी फार चांगलं काम केलेलं आहे. याबाबत त्यांचं मनापासून अभिनंदन. इतका अभ्यासपूर्ण अशा प्रकारची मांडणी आजकालच्या तरुण नेत्यांकडून फारशी होताना दिसत नाही. आदित्य ठाकरे यांचा हा अपवाद आहे. आणि हा अपवाद हे पुन्हा आदित्य ठाकरे यांनी अशा प्रकारची प्रेझेंटेशन्स करावी, अभ्यासपूर्णपणे मांडणी करावीत. आणि शिवसेनेचं रूप जे बदलत चाललंय त्याचं हे द्योतक आहे की अशा प्रकारचा अभ्यास, संशोधन, माहिती गोळा करणं आणि मुद्देसूद मांडणी करणं हे अभिप्रेत आहे. कारण आजचा जमाना सोशल मीडियाचा आहेच, पण साक्षरता वाढते. त्यामुळे लोकांना, मतदारांना काही माहिती आहे, पण त्यांना अधिक प्रगल्भतेकडे नेणं आवश्यक आहे.
आणि म्हणून लोकशाहीच्या सुदृढ होण्याच्या दृष्टीने आदित्य ठाकरे यांनी असं प्रेझेंटेशन केलं आहे. उद्या राहुल गांधी करतील, परवा अजून काँग्रेसवाले करतील, त्याचं स्वागतच आहे. आणि महामोर्चाला लोक तुडुंब प्रतिसाद देतील अशी माझी अपेक्षा आहे. तुर्तास एवढंच. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा. शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा. चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हायरल करा व्हिडिओ. धन्यवाद. थँक्यू.